कधी-कधी नियती दोन अज्ञात लोकांना अशा एका वळणावर आणून सोडते, जिथे हृदयाची भाषा शब्दांपेक्षा अधिक बोलकी ठरते. ही घटना आहे 32 वर्षीय रंजना गोखले आणि 24 वर्षीय निलेश खरे यांचे. या दोघांच्या प्रेमसंबंध अवघ्या 8 दिवसापूर्वी जुळले होते. दोघेही एम-आय-डी-सी मधील एका नामांकित कंपनीत एकत्र काम करत होते. कामाच्या ओघात कॉफी ब्रेकच्या क्षणी एकत्र आलेल्या नजरा आणि काही अनपेक्षित संवादातून त्यांच्यात एक अनोखे आकर्षण निर्माण झाले. या आकर्षणाचे नकळत प्रेमात रूपांतर झाले. रंजना ही विवाहित महिला होती. तिच्या चेहऱ्यावर अनुभवाचा ठसा होता, पण डोळ्यात अजूनही काहीतरी शोधण्याची ओढ होती. निलेश मात्र तरुण, उमदा आणि थोडा भावनाच्या प्रवाहात वाहून जाणारा होता. त्याचे लग्न झालेले नव्हते. 7 मार्चच्या दिवशी रंजनाने निलेशला पहिल्यांदा स्पष्टपणे लॉजवर भेटण्यास बोलवले. हा तिच्यासाठी एक मोठा निर्णय घेण्याचा क्षण होता. त्याने 8 मार्च शनिवार रोजी घाटी रुग्णालय रस्त्यावरील श्रुती लॉज येथे भेटण्याचे ठरवले. घरच्यांना किंवा सहकाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी एक युक्ती लढवली. कंपनीत काम सुरू होण्याची वेळ सकाळची 10 वाजेची होती. त्यामुळे त्यांनी तशी तयारी केली. सकाळी उठून ते नेहमीप्रमाणे ऑफिसला निघाल्यासारखे वागले. ऑफिसचा ड्रेस, बॅग, मोबाईल सर्व काही सोबत होतं. त्या सकाळी दोघांच्याही मनात थोडी धाकधूक होती, पण ती भीतीची नसून एकमेकांना भेटण्याच्या आतुरतेची होती. सकाळी 10 वाजता दोघांनी आपापल्या घरी ऑफिसला जात असल्याचे सांगून घर सोडले, पण त्यांच्या पावलांचा रोख कंपनीकडे नसून शहराकडे होता. शहरात गेल्यानंतर त्यांनी जवळपास 2 तास म्हणजेच दुपारी 12 वाजेपर्यंत शॉपिंग केली. रंजनाने एक नवीन सुगंधी परफ्यूमची बाटली घेतली, तर निलेशने तिला एक लहानशी पर्स भेट दिली. दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य होते, पण मनात एक गूढ उत्सुकता होती. त्यानंतर त्याने थेट लॉजकडे मोर्चा वळवला. 8 मार्च 2025 रोजी श्रुती लॉजमध्ये रूम मिळाल्यावर काही क्षण एकमेकांकडे निरखून पाहिल्यानंतर दोघांमध्ये एक अनावर ओढ निर्माण झाली. ती ओढ केवळ शारीरिक नव्हती. त्या दिवशी त्या बंद दरवाजामागे त्यांनी जवळपास 1.5 तासात 4 वेळा शरीर संबंध ठेवले. प्रत्येक वेळी जणू ते एकमेकांच्या स्पर्शात काहीतरी नवेच शोधत होते. त्या क्षणानंतर पुढे काय होईल याची अंधुकशी शंका मनाच्या कोपऱ्यात होती, पण ते दोघेही त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेले होते. अखेर निलेशला 5व्यांदा पुन्हा संबंध ठेवण्याची तीव्र इच्छा झाली, पण यावेळी काहीतरी विचित्र घडू लागले. अचानक तो स्वतःच्या डोक्यावर जोरजोरात हाताने मारू लागला. रंजनाला काही कळायच्या आतच निलेश जमिनीवर कोसळला. ती घाबरून त्याच्याकडे धावली. त्याला हलवून आणि हाक मारून उठवण्याचा प्रयत्न केला. निलेश उठ, निलेश उठ, काय झालं तुला? ती ओरडत होती, पण त्याच्या शरीरात काहीच हालचाल नव्हती. डोळे मिटलेले, चेहरा फिकट पडलेला आणि श्वासही मंदावलेला. रंजनाचे हात थरथरू लागले. ती पूर्णपणे हादरून गेली. काय करावे हे न सुचल्यामुळे तिने तिथून पळ काढला. दुसरीकडे लॉजमधील कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी 6 वाजता रूम साफ करायला गेल्यावर त्यांना दरवाजा उघडा दिसला. आत जाताच त्यांना काहीतरी अघटित घडल्याचे जाणवले. रूममधून सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि निलेश जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत होता. त्याने तात्काळ मालकाला माहिती दिली आणि मालकाने पोलिसांना कळवले. पोलिसांनी निलेशला घाटी रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी चौकशी करताना कॉल डिटेल्स तपासले आणि निलेशची ओळख पटवून तपास पुढे नेला. तपासादरम्यान पोलिसांना समजले की त्याचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. पोलीस रंजनापर्यंत पोहोचले आणि तिला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान रंजनाने कबुली दिली की 1.5 ते 2 तासात 4 वेळा संबंध झाले होते आणि 5व्या वेळी निलेशने पुन्हा मागणी केली होती. त्याच वेळी निलेश अचानक चक्कर येऊन खाली पडला आणि स्वतःच्या डोक्यावर मारू लागला. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. घाबरल्यामुळे रंजनाने तिथून पळ काढला होता. डॉक्टरांनी निलेशच्या मेंदूत अचानक ब्लॉकेज निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी रंजनाला अटक केली. या प्रकरणातून हे समोर येते की रंजनाने शारीरिक सुखाच्या मोहात निलेशला आपल्या जाळ्यात ओढले होते. रंजना 32 वर्षाची विवाहित स्त्री होती, तर निलेश केवळ 24 वर्षाचा तरुण होता. निलेशच्या मृत्यूला रंजना थेट जबाबदार नसली तरी त्याला त्या गंभीर अवस्थेत सोडून पळून जाणे ही तिची मोठी चूक होती. तिच्या या वागण्यामुळेच प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले. विवाहित महिलाकडून पतीची फसवणूक करून तरुणाशी संबंध ठेवण्याची ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर सामाजिक मूल्यांनाही हादरा देणारी आहे. जेव्हा एखादी विवाहित स्त्री केवळ शारीरिक गरजापोटी
तरुणांना आपल्या जाळ्यात ओढते, तेव्हा त्या तरुणाचे मानसिक आणि सामाजिक नुकसान होते. ही अतिशय दुर्दैवी आणि गंभीर बाब आहे. त्यामुळे तरुणांनी अशा मोहापासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःची भविष्याची आणि प्रतिष्ठेची काळजी घ्या. कोणाच्या क्षणिक मोहात फसून आपले आयुष्य अंधारात ढकलू नका. या घटनेविषयी तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा.